मला सांगा, हे जर झाडच नाही राहिलं तर वेलीचं अस्तित्व आहे का? झाड जर आहेच नाही तर वेलीचं अस्तित्व आहे का? आता ह्या झाडावर ही वाढलेली आहे आणि हिला आपण झाड कापून फेकून दिलं. वेलीला काहीच नाही केलं, झाड कापून फेकून दिलं, तर वेलीचं जे अस्तित्व आहे ते संपलं का? बरोबर. तर मग तुम्ही जर कोणाच्या आधारावर जर आपलं जीवन जगत असेल, आता आपल्या भारतीय संस्कृतीचा किंवा भारताचा विचार केला तर आपण खूपदा बघतो की लग्न झाल्यानंतर नाही का पोराच्या घरी पोरगी जाते, बरोबर, आणि त्याच्यानंतर नवरा कामावर जाते आणि नवऱ्याच्या आधारानं नाही का ती आपलं घर संसार चालवते, बरोबर. मग काय झालं, काही दिवसांना नवऱ्याचा मृत्यू झाला तर मग तिच्या मागे किती टेन्शन येते, बरोबर. कारण की ती आतापर्यंत जे जीवन जगत होती ना ते या वेलीसारखे जगत होते दुसऱ्याच्या आधारावर. सांगण्याचं तात्पर्य असंच आहे की दुसऱ्याच्या आधारावर जीवन जगण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर जीवन जगायचं, म्हणजे ते जीवन जगण्यामध्ये मजा वेगळी असते.